ईश्वर वाणी जीव उद्धारक परमेश्वर भाग 1. ईश्वराने ही सृष्टी निर्माण केली. ईश्वराने निरूपण केलेल्या अस्तिपरीचे आचरण करून यथोचित आचार केला असता परमेश्वर जीवाचा उद्धार करतात. जीवांचा उद्धार करण्यासाठी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी उद्धरण प्रकरण निरूपण केले. श्री स्वामी डोमेग्राम येथे असताना माहिमभट्टांना पहिल्या भेटीत नवप्रकरण निरूपण केले. त्यावेळी श्री स्वामींनी उद्धरण प्रकरणातील 12 वचनांचे निरूपण केले. त्यानंतर स्वामींचा मुक्काम डोमेग्राम येथे असताना नागदेवांना स्वामी म्हणतात, तुम्हाला आमच्या ठिकाणी उपहार करावा लागेल. असे श्री स्वामींची आज्ञा होताच नागदेवाचार्य फुलहार व पूजाद्रव्य आणण्यासाठी डोमेग्राम जवळील निधिवास म्हणजे आजचे नेवासा या ठिकाणी निघाले. त्यावेळच्या श्री स्वामी राजमठातील ओट्यावर आसनस्थ होते. मग तिथे प्रल्हादबाईसा नावाच्या बाई श्री स्वामींचे दर्शनाला आल्या व दर्शन घेऊन श्रीचरणजवळ बसल्या आणि स्वामींना निरूपण करण्याची प्रवृत्ती झाली. परंतु नागदेवाचार्य येथे नव्हते. मग उंचमढावर जाऊन नागदेवाची वाट पाहत श्री स्वामी म्हणतात, वानरा म्हणजे नागदेव अजून का येत नाही. मग प्रल्हादबाईसा कडे पाहून श्री स्वामी म्हणतात, बाई, देव कसा ते तुम्ही जाणता का. त्यावेळेस प्रल्हादबाईसा अज्ञान असलेमुळे त्या म्हणतात, जी देव कसा मी जाणत नाही, आपणच निरूपण करावे जी. मग नागदेव काही येत नाही असे पाहून स्वामी प्रल्हादबाईसाला निरूपण करतात. स्वामी म्हणतात, बाई, देव पाषाणाचा नसतो, देव मातीचा नसतो, लाकडाचा नसतो, देव चित्राचा नसतो, धातूचा नसतो. देव पाषाणाचा असेल तर फुटून जाईल, लाकडाचा असेल तर तुटेल, देव चित्राचा असेल तर फाटेल, मातीचा असेल तर विरून जाईल, देव धातूचा असेल तर झिजून जाईल. देव कसा आहे तर देव तो अच्छेद्य अभेद्य आहे. लिहिण्यात काही दोष असतील तर क्षमस्व.